नमस्कार मंडळी, मी अपेक्षा तुमचं माझ्या या आजच्या व्लॉगमध्ये स्वागत करते. तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे आलो आहोत. तर आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आळंदी येथे आणि त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन, इंद्रायणी नदी परिसर आणि इथले वातावरण हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर इतरांसोबत सुद्धा शेअर करा. आळंदी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतली असल्यामुळे वारकरी संप्रदायात आळंदीला विशेष महत्त्व आहे. पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले आणि त्याचबरोबर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले हे शहर आहे. आळंदीचे मुख्य आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर. इसवी सन 1296 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतली. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षी आषाढी एकादशीपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपुराकडे निघते. लाखो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. ही वारी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. इंद्रायणी नदीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. घाटावर स्नान, भजन आणि नामस्मरण करणारे भक्त दिसतात. सकाळी आणि संध्याकाळी येथील दृश्य खूप सुंदर असते. आळंदी ही केवळ एक धार्मिक जागा नसून महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे हृदय आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र स्मृतींनी नटलेली ही भूमी प्रत्येक भक्ताला आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगाव येथे झाला, पण त्यांचे कार्यक्षेत्र आणि समाधीस्थान आळंदी आहे. त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील मराठी ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई या 4 भावंडांचे महाराष्ट्राच्या संत परंपरेत मोठे योगदान आहे. आषाढी वारीच्या वेळी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे निघते. हा सोहळा शेकडो वर्षापासून सुरू आहे. देश-विदेशातून लाखो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. आळंदीला गेल्यावर सर्वत्र ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष ऐकायला मिळतो. वारकरी एकमेकांना भेटल्यावर सुद्धा हा जयघोष करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे येथे ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. मराठी भाषेतील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक ज्ञानेश्वरी ही मानली जाते. संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणी नदीत विसर्जित केले होते अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे ही नदी वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र अशी मानली जाते. सकाळच्या काकड आरतीला येथे वेगळेच आध्यात्मिक वातावरण असते. आळंदीचे नाव घेतले की महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या मनात श्रद्धा जागृत होते. अनेक लोक वर्षातून किमान एकदा तरी आळंदीमध्ये दर्शनासाठी येण्याचा संकल्प करतात. आळंदी ही फक्त एक धार्मिक जागा नाही, तर महाराष्ट्राच्या भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा जिवंत वारसा आहे. इथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. तीर्थक्षेत्र आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे, जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी 3 भावंडे होती. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म आणि भक्तीची आवड होती. ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. त्या काळामध्ये धार्मिक ग्रंथ संस्कृतमध्ये होते आणि सामान्य लोकांना ते समजत नव्हते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा अर्थ मराठी भाषेत सांगून सामान्य जनतेसाठी ज्ञानाचे दरवाजे खुले केले. ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त त्यांनी अमृतानुभव हा महत्त्वाचा ग्रंथही लिहिला. त्यांच्या रचनांमधून भक्ती, ज्ञान आणि मानवतेचा संदेश दिला जातो. आळंदीतील मुख्य आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी. असे मानले जाते की इसवी सन 1296 मध्ये अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी येथे संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी म्हणजे स्वतःच्या इच्छेने समाधी अवस्थेत प्रवेश करणे. आज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे. मंदिराच्या समोरून वाहणारी इंद्रायणी नदी आळंदीचे आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. वारकरी आणि भाविक इंद्रायणी नदीत स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. या नदीचा उल्लेख अनेक अभंगांमध्येही आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी येथे भव्य पालखी सोहळा आयोजित केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे निघते.
आषाढी एकादशीला लाखो भाविक आळंदीला येतात. मंदिर परिसरातील अजान वृक्षाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविक या वृक्षाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात. लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत पायी वारी करतात. ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. आळंदीमध्ये मंदिरांशिवाय अनेक धार्मिक स्थळे पाहायला मिळतात. सिद्धबेट, अजान वृक्ष, इंद्रायणी घाट आणि विविध मठ भाविकांचे आकर्षण ठरतात. सकाळची आणि संध्याकाळची आरती अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. आळंदीला वर्षभर भाविकांची गर्दी असते, पण आषाढी वारी, कार्तिकी वारी आणि एकादशीच्या दिवशी येथे विशेष उत्साह पाहायला मिळतो. मंडळी, जर तुम्ही पुण्याजवळ फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आळंदीला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला अध्यात्म, इतिहास आणि भक्तीचा आळंदीमध्ये गेल्यावर तिथे काय खरेदी करायचं हा जर प्रश्न तुम्हाला असेल तर तुळशीची माळ, ज्ञानेश्वरी ग्रंथ, हरिपाठ, विठ्ठल रखुमाईचे फोटो, नामपट्टी, अभंगाची पुस्तके हे सर्व तुम्ही इथे खरेदी करू शकता. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, असे मानले जाते की आळंदीचे प्राचीन नाव अलंकापुरी असे होते. हे गाव अनेक शतकांपासून संत आणि भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मंडळी, तुम्हाला मी आता अशा गोष्टी सांगणार आहे, कदाचित त्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. जसं की इकडचं सुवर्णपिंपळ, ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर परिसरातील सुवर्णपिंपळ हे अतिशय पवित्र मानले जाते. भाविक या वृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. दुसरी गोष्ट म्हणजे अजान वृक्ष. मंदिराजवळील अजान वृक्ष हा वारकरी संप्रदायात विशेष महत्त्वाचा मानला जातो. अनेक भाविक येथे बसून नामस्मरण करतात. तिसरी गोष्ट म्हणजे सिद्धबेट. आळंदीतील सिद्धबेट हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. अशी श्रद्धा आहे की संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी येथे काही काळ वास्तव्य केले होते. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, ज्ञानेश्वरी हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर मराठी साहित्याचा अमूल्य असा ठेवा आहे. आजही अनेक घरांमध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण केले जाते. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराजांना प्रेमाने माऊली म्हटले जाते. माऊली म्हणजे आईसारखी माया करणारी व्यक्ती. त्यामुळे आजही लाखो वारकरी त्यांचा जयघोष माऊली या नावानेच करतात. ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायणी नदीचा शांत प्रवाह आणि मंदिरातील भक्तिमय वातावरण जर अनुभवायचं असेल तर आळंदीला एकदा नक्की भेट द्या.